बापा घर तर लयच मोठं दिसते बाई. हिले पैसे मागू की नाही मागू. कोण पाहिजे काकू तुम्हाला? कोण आहात तुम्ही? हे रत्नाबाईचंच घर होय ना? आहे का घरी त्या? मी तिची मैत्रीण आहे. तुम्ही त्यांची मैत्रीण नाही का? या ना, या आतमध्ये या. आई आई तुमच्या मैत्रीण आल्या. माय बाई मालूबाई होय का हो? बसा बसा तुम्ही, मी पाणी घेऊन येतो. आई बरी दिवसानं आली हो बिचारे तू. स्वीटी पाणी आण ग बाई, चहा पण मान. यशीच तुला भेटायला आली होती. घरचे गिरचे सगळे चांगले आहेत ना? बाप्पू गिप्पू कसे आहेत? ते तुला माहित नाही काय? तुझे बाप्पू तर 2 वर्षा पहिलेच मरण पावले. एवढी मोठी गोष्ट झाली आणि त्या साधा फोनही नाही केला हो मला. तुझा नंबर जो होता की नाही त्या मोबाईल मध्ये, तो मोबाईल माझ्या हरवला. मी तुला कसा फोन करू? मी तुझ्या त्या जुन्या घरी गेली बाई आणि तिथून तुझा पत्ता घेतला आणि फिरत फिरत आली. हे घ्या काकू पाणी घ्या, मी चहा बनवता. अहो बाई बाई राहू दे, चहा नको करू. मी चहा घेत नसते. स्वीटी स्वयंपाक कर, जेवून जाईन. लय दिवसानं आली हो बाई बाई मैत्रीण. हो हो आई थांबा करतो मी. बाई थांब थांब, राहू दे, स्वयंपाक नको करू. मी लय अर्जंट मध्ये आहे. मी येईल कधीतरी तर येईल ना मी, तेव्हा जेवण करून जाईल. आता नको जेवण करायचं म्हणून. तुझी भेट झाली हेच माझ्यासाठी लय महत्वाचं झालं बाई. आता निघतो मी. हो बिचारी, इतक्या दिवसाच्या बाद आली तू. बस थोडीशी. अहो स्वीटी माझी बॅग आण बाई. हे घ्या आई तुमची बॅग. मालूबाई हे घे. काय नाही, राहू दे ना, नको दे. अगं घे, मला माहित आहे सध्याची परिस्थिती तुझी. औरत ना, राहू दे. मी काय पैशासाठी आली होती काय? अहो मी तुझ्या भेटीसाठी आली होती. भेट महत्वाची होती ना. आपण शाळेत होतो. शाळेत असताना मायावर संकट आलं तर माझे डोळे पाहून तू ओळखून जायची आणि मला मदत करायची. आता तुझ्या चेहरा पाहून मी समजून गेली की तू कोणत्या तरी संकटात आहेस. खरंच तू अजूनही बदलली नाही बाई. जशी आहे तशीच आहे. पण मी तुला खरं सांगू काय, माझी एवढी वाईट परिस्थिती आहे. मी तुझ्या घरी पैशासाठीच आली होती. येतो घरी, हा? चल. ये नक्की पुढच्या वेळेस जेवायला. कावा आई त्यांनी पैसे तर मागितले नाही, तुम्ही कसे पैसे दिले त्यांनी? बाबाला माहित झालं तर किती रागवून त्यांनी असे कोणाला पैसे देऊन देता का तुम्ही? ते कशाला रागवतील? मी स्वतः नोकरी करते, स्वतःच्या पायावर उभी आहे. माझ्या मेहनतीचा पैसा आहे आणि ते कशाला रागवतील मला? ती माझी शाळेची मैत्रीण आहे. सुखदुःखात आम्ही नेहमी सोबत होतो आणि आजही आहे. आज तिच्यावर वेळ आलेली आहे. वा ग्रेट आई, तुमच्यासारखी सासू मला मिळाली, मी खूप धन्य आहे आई.